विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. परत महायुतीने कमाल करून दाखवली. सध्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत अजित पवार गटाचे शहराध्यक्ष, नागपूर शहराध्यक्ष प्रशांतजी पवार आपल्यासोबत आहेत. भाऊ, विधानसभेचा निकाल लागला. महायुतीने सर्वात जास्त जागा घेतलेल्या आहेत. एकंदरीतच काय सांगा? मी पहिले या महाराष्ट्राच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो की महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीचं भरभरून मतदान करून महायुतीला सत्तेमध्ये आणलेलं आहे. आणि या सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो 2.5 वर्षाचं कालावधीमध्ये महाराष्ट्रात महायुतीने जे कामं केले, कल्याणकारी कामं केले, लाडली बहीण योजना असो, शेतकऱ्यांचं बिल माफ असो, त्याच्यानंतर वीज बिल माफ असो, त्याच्यानंतर प्रशिक्षण साठी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप असो, या सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या योजना, कल्याणकारी योजना या महायुती सरकारने या महाराष्ट्रामध्ये आणल्या. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जनता ही महायुतीलाच निवडून देईल हे त्याच दिवशी सिद्ध झालं होतं. आणि त्याच्यामुळे इतकं मोठं यश पहिल्यांदा 233 सीटा घेऊन महायुती सत्तेमध्ये आलेली आहे. सध्या नागपूरमध्ये एका बॅनरची चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी जी आहे, राष्ट्रवादीचा खरा वारसदार जो आहे तो अजितदादा पवारच आहे. आणि सर्वत्र नागपुरात ही चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये मुख्य म्हणजे तुमचा फोटो सुद्धा खाली दिसतोय. बॅनर संदर्भात काय सांगाल? असं आहे की आतापर्यंत सगळीकडे अशी चर्चा होती की अजितदादाने पक्ष चोरला, अजितदादाने चिन्ह चोरलं. पूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये, भाषणामध्ये, त्यांच्या PC मध्ये, आणि ते संजय राऊत ज्या माणसाला अक्कल नाही आहे तो सुद्धा यांनी पक्ष काढायला पाहिजे होता म्हणजे कळलं असतं. अहो संजय राऊत, आता लक्षात ठेवा, 51 सीटांमधून 41 सीटा अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडून आलेल्या आहेत. म्हणजे या महाराष्ट्राच्या जनतेने दादांचा खरा पक्ष कोणता आणि त्या पक्षाचा खरा वारसदार कोणता हे सिद्ध करून दाखवलं. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जर खरा वारसदार कोणी असेल तर माननीय अजितदादा पवार हे आहेत, हे सिद्ध झालेलं आहे. जसं आपण म्हटलं, महाराष्ट्राचा खरा, राष्ट्रवादीचा जो खरा वारसदार आहे तो अजितदादा पवार आहे, सिद्ध झालेले, जनतेने दाखवून दिलेला आहे, निकाल लागलेला आहे. पुढची रणनीती कशी असणार आहे? पुढची रणनीती महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्हाला काम करायचं आहे. अजितदादा तर पहिलेपासूनच म्हणजे सकाळी 6 वाजेपासून उठून जनतेची सेवा करण्याकरता तत्परतेनं कामाला लागून जातात. आता परत जास्त जोमानं महाराष्ट्र अव्वल स्थानावर घेऊन जाण्याकरता म्हणून माननीय अजितदादा पवार परत महायुतीच्या तिन्ही नेते हे मिळून महाराष्ट्राला अव्वल नंबरवर करतील, याच्यात काही वाद नाहीये. नक्कीच महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राला अव्वल बनवण्यासाठी तिन्ही नेते काम करतील अशी प्रतिक्रिया अजित पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी दिलेली आहे. तात्पुरती इथेच थांबूया. व्हिडिओ जर्नलिस्ट शुभम बोरगरे सोबत धवल गोलप देशोन्नती, नागपूर.